स्वयंपाक करताना फॉलो करा या टिप्स, ज्यामुळे काम होईल अधिक सोपे. 1. पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे, यामुळे पालक अधिक चविष्ट होतो. 2. काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात, परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते. त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा. 3. इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता. 4. अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते, त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते. पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते. 5. मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता. असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते. 6. साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही. अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात. अशावेळी त्यात 2-4 लवंग घातल्यास मुंग्या येणार नाही. 7. बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा, यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते. 8. अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे, यामुळे तांदळात कीड पडणार नाही. 9. मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा. काही काळानंतर त्यातून कडूता नाहीच होण्यास मदत होते. 10. अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो. अशावेळी ते चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. 11. कोथिंबीर चांगली स्वच्छ करावी आणि एका डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यावर कोथिंबीर ठेवून पुन्हा त्यावर टिश्यू पेपर सेट करावा. यामुळे कोथिंबीर अधिक काळ टिकण्यास मदत होते. 12. कढीपत्ता बाजारातून आणल्यानंतर 1 ते 2 दिवसात खराब होतो. अशावेळी त्याची पाने काढून एका डब्यात स्टोअर करून ठेवा. यामुळे कढीपत्ता दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. 13. अनेकदा साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना तो भांड्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी सर्वप्रथम भांड्याला तेल किंवा तूप लावावे आणि नंतर पाक करावा, यामुळे पाक भांड्याला चिटकत नाही. 14. बऱ्याचदा गुलाबजाम घट्ट होतात, तर अनेकदा आतले पीठ कच्चे राहते. अशावेळी गुलाबजाम तयार करताना किंवा ते जाळीदार आणि स्वादिष्ट होण्यासाठी माव्यामध्ये थोडे पनीर किसून घालावे, यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होण्यास मदत होते. 15. रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी साखरेत ज्यावेळी रसगुल्ला टाकल्यानंतर फुलतो, त्यावेळी त्याच्या मध्यभागी 1 ते 2 चमचे पाणी घालावे, यामुळे रसगुल्ला अधिक स्पंजी होण्यासाठी मदत होते. 16. आपल्याला अनेकदा बिर्याणी तयार करण्यासाठी कुरकुरीत कांदा लागतो. अशावेळी काय करावे असा मोठा प्रश्न पडतो, पण तुम्ही कांदा भाजताना त्यात थोडीशी चिमूटभर साखर घातल्यास कांदा चांगला भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो. 17. बऱ्याचदा केळी एका दिवसात खराब होतात, पण केळी खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर केळीचा घड तसाच लटकत ठेवावा, यामुळे केळी लगेच खराब होत नाही. 18. अधिक घट्ट साय हवे असेल तर दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते दूध एका बाजूला ठेवावे. थंड झाल्यानंतर तो टोप फ्रीजमध्ये ठेवावा, यामुळे दुधावर चांगली साय येण्यास मदत होते. 19. अनेकदा दहीवडे कठीण राहतात, ते सॉफ्ट होण्यासाठी उडदाच्या डाळीमध्ये थोडा रवा घालावा आणि चाकले फेटून घ्यावे, यामुळे दहीवडे सॉफ्ट होण्यास मदत होते. 20. कोरड्या भाजीत मीठ जास्त असल्यास थोडे बेसन तळून मिसळावे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.